हॅलो, हाऊ आर यू डुईंग? आपल्याकडे खूप जास्त पाऊस पडतोय आणि त्या अनुषंगाने मला एवढंच सांगायला आवडेल की प्लीज घरी थांबा आणि जितकं शक्य आहे तितकं अभ्यास करत राहा, पण तरी काळजी घ्या तुमची, घरातल्यांची. आणि काहीही मदत लागली तर प्लीज सिस्टीमला, कोणत्याही ज्यांच्याकडून मदत होऊ शकेल अशा कुणालाही कॉल करायला विसरू नका. सो टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट विथ दिस मॅन-मेड डिझास्टर्स. गेल्या सेशन पर्यंत आपण नॅचरल डिझास्टर्स बद्दल डिस्कशन केलं होतं, राईट? आता आपण मॅनमेड डिझास्टर्स बद्दल बघणार आहोत. जेव्हा माणसाच्या कुठच्या ऍक्शन्स पृथ्वीवरती खूप मोठ्या प्रमाणावर डिझास्ट्रस सिच्युएशन क्रिएट करतात, तेव्हा मॅनमेड डिझास्टर्स होतात. आणि आपण बघितलंय, मी तर असंही म्हणेन की खूपदा इव्हन नॅचरल डिझास्टर्स जे असतात त्याचा ट्रिगर हा मॅनमेड ऍक्शन्स मध्ये असतो. ओके, किंवा मॅन्युअल ऍक्शन्स मध्ये असतो. उदाहरणार्थ, मी पोल्युशन वाढवलं म्हणून बर्फाची पातळी, म्हणजे बर्फाचं टेम्परेचर किंवा ग्लोबल क्लायमेट वॉर्मिंग सुरू झालं, ग्लोबल वॉर्मिंग, आणि त्याच्यामुळे बर्फाचे हिमनद्या वितळून अव्हलांचेस आले. येते लक्षात? सो दॅट इज अगेन मॅनमेड डिझास्टर ओनली, पण आपण त्याला नॅचरल डिझास्टर्स समावून म्हणतो, बरोबर? आता बघा, आपला पहिला त्यातला जो डिझास्टर आहे मॅनमेड डिझास्टर्स मध्ये, तो आहे न्यूक्लिअर ऍक्सिडेंट्स. द यूज ऑफ रेडिओ आयसोटॉप्स इन इंडस्ट्रीज, research, medical facilities, and use of radioactive minerals in atomic power stations have accounted for a significant number of casualties from radiation exposure. म्हणजे असा विचार करा की रेडिओ आयसोटोप्स तुम्हाला जर आठवत असेल तर आपण युरेनियम नावाच्या एका एलिमेंट बद्दल 6वी 7वी 8वी 9वी समथिंग चेन रिॲक्शन फीज आणि म्हणजे अशा गोष्टींमध्ये शिकलो होतो. मला माहित नाही, तुम्ही असं म्हणू शकता मॅडम तुम्ही काय म्हणताय, एफसीचा क्लास आहे, सायन्स कशाला? पण हे डे टू डे सायन्स आहे की नाही. आणि या चेन रिॲक्शन मधून खूप मोठ्या प्रमाणावर एनर्जी क्रिएट होते, ज्या एनर्जीचा वापर आयदर वे ॲटम बॉम्ब सारखी अतिशय हिंस्र अशी शस्त्र निर्माण करण्यासाठी किंवा वीज निर्माण करण्यासाठी, वेगवेगळ्या प्रकारचे एनर्जी इज अ सोर्स फ्रॉम विच एनी काइंड ऑफ वर्क इज डन. आणि मग एनर्जी ती चांगल्या कामांसाठीही वापरता येते, औषधं बनवायला, रिसर्च करायला, इंडस्ट्रीजमध्ये रेडिएशन्सचा वापर करून कितीतरी ट्रीटमेंट दिल्या जातात, बरोबर आहे की नाही? इन द लास्ट 30 years these accidents have increased considerably. गेल्या 30 वर्षात हे जे न्यूक्लिअर ऍक्सिडेंट आहेत ते खूप वाढले, कारण आपोआपच न्यूक्लिअर पॉवरचा वापरही वाढलाय, त्यामुळे त्यांचं जनरेशनही वाढलंय आणि त्यामुळे जनरेशन सेंटर्स वाढल्यामुळे तिथे होणारे ऍक्सिडेंट्सही वाढले. द हायली टॉक्सिक रेडिओ वेस्ट जनरेटेड बाय न्यूक्लिअर पॉवर स्टेशन्स पोज द बिगेस्ट प्रॉब्लेम टू द पीपल लिव्हिंग अराउंड न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स. सो अतिशय टॉक्झिक असणारी ही जी रेडिओ ऍक्टिव्ह वेस्ट आहे, अतिशय असा विचार करा की अणुबॉम्ब पहिल्यांदा ज्या देशात वापरला गेला, ज्या देशावर अगेन्स्ट वापरला गेला, जपान, हिरोशिमा नागासाकी, तर त्या देशांमध्ये तेव्हा पडलेल्या अणुबॉम्बची जी तेव्हा तर भयंकर असा संहार झालाच, पण तो भयंकर संहार झाल्यानंतरही आजही पुढच्या पिढ्यांमध्ये त्यामुळे निर्माण झालेलं अपंगत्व, त्यामुळे निर्माण झालेल्या डिसॅबिलिटीज किंवा काही प्रकारचे जेनेटिक प्रॉब्लेम्स हे अजूनही दिसून येतात. सो इट इज अ व्हेरी हायली टॉक्झिक radioactive waste generated by nuclear power stations pose the biggest problem to the people living around the nuclear power plants. तुम्हाला जर आठवत असेल तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या नाणार इथे एक पॉवर प्लांट, न्यूक्लिअर पॉवर प्लांट बांधायचं प्रपोजल होतं. सगळी क्लिअरन्स झाला होता आणि लोकांनी विरोध केला घाबरून, की जर इथे काही झालं तर आमच्या जीवाचं काय होईल. असा विचार करा की मी पुन्हा एकदा त्यातल्या पॉलिटिकल अजेंडामध्ये जात नाहीये. मी काय विचार करते इथे, की असं प्रत्येकानेच ठरवलं तर अशी जागाच उरणार नाही आणि मग कशाच्या बेसिसवर विकास होईल. पण ह्या सगळ्यासाठी दोन्हीकडूनही बॅलन्स पाहिजे. म्हणजे जे असा प्रकारचा प्रकल्प बनवतायत त्यांनी सगळ्या प्रकारचे सेफगार्ड्स हे सिक्युअर केले पाहिजेत आणि इतरांनी कन्सेंट पण दिला पाहिजे, बरोबर ना? लार्ज क्वांटिटी ऑफ लॉंग टाइम रेडिओ न्यूक्लाइड्स
released to the atmosphere, get distributed through wind and settle down with rainwater and mix with soil, water, vegetation. Once deposited in human body through food, they are sure to radiate internally for almost a whole lifespan of an individual. Some of the important effects of nuclear accidents are as follows. So generally न्यूक्लिअर न्यूक्लिअर इफेक्ट्स काय असतात, तर आपण बघूया. पहिलं, न्यूक्लिअर ऍक्सिडेंट्स आर रिस्पॉन्सिबल फॉर मेजॉरिटी ऑफ डेथ्स. जेव्हा मोठ्या प्रमाणावर न्यूक्लिअर ऍक्सिडेंट होतात, भोपाळ इथली दुर्घटना, नंतर चर्नोबिल इथली दुर्घटना, त्याच्यानंतर खुद्द हिरोशिमा नागासाकी इथला बॉम्बस्फोट, तर हे सगळे न्यूक्लिअर ऍक्सिडेंट किंवा इन्सिडेंट्स आहेत आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर डेथ होतात. दे आर रिस्पॉन्सिबल फॉर ओव्हर एक्सपोजर ऑफ रेडिएशन. त्याच्यामुळे रेडिएशनचं खूप मोठ्या प्रमाणावर एक्सपोजर होतं आणि अशावेळी जर अति एक्सपोजर झालं रेडिएशनचं तर तेही ह्युमन सर्व्हायवलसाठी घातक असतं. ओके. एक्सपोजर टू अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स, UV रेज, increases risk to कॅटॅरॅक्ट्स अँड स्किन कॅन्सर. सो UV रेज म्हणजे आपण जे जनरली सूर्याकडून डायरेक्ट येणारे रेज म्हणतो, तर ऑब्व्हियसली कुठच्याही प्रकारचं रेडिएशन हे न्यूक्लियस ॲटमच्या न्यूक्लियस मधून बनत असतं ना ते, आणि त्याच्यामुळे ते डेफिनेटली हार्मफुल असतं. कॅटॅरॅक्ट्स म्हणजे डोळ्यासाठी, किंवा कॅटॅरॅक्ट याला मोतीबिंदू असं म्हणतात, पण इथे ओव्हरऑल डोळ्याच्या हेल्थसाठी आणि स्किन कॅन्सर कॉझिंग येते. Then ultraviolet light may also cause harm indirectly by contributing to increase in the ozone in atmosphere. सो असा विचार करा की ओझोनचा जो लेअर आहे, तो ओझोनचा लेअर अल्ट्राव्हायोलेट रेज जेव्हा वातावरणात येतात तेव्हा ते आपल्या वातावरणात, ओझोनचा लेअर आहे त्याला ट्रॅप करतो आणि त्यामुळे आपलं वातावरणात हे जे रेज आहेत ते सतत रिफ्लेक्ट होत राहतात. जमीन टू लेअर असं, आणि त्यामुळे ते तिथेच ट्रॅप झाल्यामुळे तिथलं टेम्परेचर वाढतं, ज्यातून ग्लोबल वॉर्मिंगचा प्रॉब्लेम क्रिएट होतो. सो अल्ट्राव्हायोलेट लाईट किंवा अल्ट्राव्हायोलेट रेज हे त्याचे एक कारक आहेत असं आपण म्हणू शकतो. सो अशा प्रकारे काय काय ऍक्सिडेंट्स होऊ शकतात, न्यूक्लिअर ऍक्सिडेंट्सच्या माध्यमातून काय काय इम्पॉर्टंट इफेक्ट होऊ शकतात ते आपण बघतोय. याच्यानंतर त्याचं मिटिगेशन कसं करायचं ते बघूया. ओके. सो मिटिगेशन बघताना आपल्याकडे डेफिनेटली 3 प्रकारच्या गोष्टी असतात. त्यातलं रिस्क रिडक्शन मेजर्स, प्रिपेअर्डनेस मेजर्स आणि पोस्ट डिझास्टर नीड्स. बरोबर. रिस्क रिडक्शन मेजर्समध्ये जेव्हा अशा प्रकारचे प्लांट आपण प्लेस करतो, कन्स्ट्रक्ट करतो, एस्टॅब्लिश करतो, तेव्हा त्याच्यासाठी त्या प्रकारचा अवेअरनेस, प्रिपेअर्डनेस फॉर इमर्जन्सी ॲट अ लोकल लेव्हल हे क्रिएट करणं गरजेचं असतं. अशा प्रकारे जर समजा त्या प्लांटला बॉयलर्स असतात, तुम्हाला माहिती आहे, आणि किंवा त्याचे डोम असतात ज्याच्यात ते फ्युजन होत असतं. सो अशा वेळी जर त्याला काही क्रॅक जात असेल, त्याला काही प्रॉब्लेम होणार असेल, तर त्या प्रकारे योग्य प्रकारे जर बाहेर माहिती कळली तर लोकांनी काय केलं पाहिजे हे त्यांना कळलं पाहिजे. त्यासाठी त्यांना अवेअरनेस असला पाहिजे. सेकंडली, टू इम्प्रूव्ह द कम्युनिटी अवेअरनेस अबाउट हॅझार्डस इन्स्टॉलेशन अँड एड विथ हेल्प ऑफ अ टेक्निकल पर्सन. म्हणजे नुसतंच कोणीतरी नेता आहे, कुणीतरी गावातला महत्वाचा माणूस आहे, तर त्याने जाऊन लोकांना सांगितलं, सह्या घेतल्या आणि प्लांट सुरू झाला, असं न होता याच्याविषयी नक्की काय आहे, याचं इन्स्टॉलेशन काय होणार आहे, याचे परिणाम काय होणार आहेत, आणि परिणाम झाले तर त्यातून आपण कसे वाचू शकतो, याविषयीच्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी म्हणजे त्याच्याबद्दलचा अवेअरनेस क्रिएट करणं, आणि तो अवेअरनेस क्रिएट करताना त्यासाठी टेक्निकल पर्सनेलची मदत घेणं हे गरजेचं आहे, जो त्यात ऍक्च्युली कार्यरत आहे. सो दॅट इज रिस्क रिडक्शन मेजर. देन प्रिपेअर्डनेस मेजर. प्रिपेअर्डनेस मेजर म्हणजे तुम्ही काय तयार आहात ह्या अशा प्रकारच्या ऍक्सिडेंटसाठी. सो हॅझार्ड मॅपिंग. आतापर्यंत न्यूक्लिअर ऍक्सिडेंट्समुळे झालेले हॅझार्ड्स ते मॅप करायचे. आयडेंटिफिकेशन ऑफ हॅझार्डस मटेरियल. कुठल्या गोष्टीमुळे तोटा होतोय, कुठल्या गोष्टीमुळे तिथे काहीतरी धोका होतोय, हे कोणतं मटेरियल आहे त्याचं आयडेंटिफिकेशन करायचं. हे सगळं जर असा हवेत पसरत असेल, त्याचं ह्युमन लाईफवर परिणाम होत असेल, तर त्याच्या स्टोरेज फॅसिलिटीचं इन्स्पेक्शन करायचं. त्या
ह्या परिसरात पहिली भीती असते ती आग लागण्याची, बरोबर? आणि त्यामुळे फायर फायटिंग फॅसिलिटीज इम्प्रूव्ह करायच्या. मॉनिटरिंग पोल्युशन लेव्हल्स, या सगळ्यामुळे किती पोल्युशन होतंय त्याचं मॉनिटरिंग करत राहायचं आणि जेव्हा ते एक ठराविक पातळीच्या वर जाईल, तेव्हा ही सगळी कार्यपद्धती बंद करायची. प्रॅक्टिसिंग ऑफ इव्हॅक्युएशन प्लॅन्स, अशी वेळ आली तर पटकन कसं बाहेर पडता येईल, पटकन कसं धोका असलेल्या क्षेत्राच्या पलीकडे जाता येईल, याच्यासाठी प्रॅक्टिस करत राहणं. सगळ्यांना जनरली काय होतं माहितीये का, जनरली या सगळ्यांना मूर्खपणा वाटतो डिझास्टर मॅनेजमेंटचा प्रिपेअरनेस बघणं. तुम्हाला माहिती असेल कदाचित, किंवा मी सांगते, मोठमोठ्या कंपनीजमध्ये ड्रिल्स होतात. जी ड्रिल्स कसली असतात, त्या फायर एक्झिट ड्रिल्स असतात. आणि मी बघितलंय, किंवा रादर सगळ्यांनीच खूपदा ऐकलं असेल, जेव्हा अशी ड्रिल्स होतात, सगळ्या लोकांचा उत्साह इतका मोठा दांडगा असतो, की लोक आपले हळूहळू चालतायत, कोणी उठलंच नाहीये, कोणी मीटिंगमधून चाललंच नाहीये, असं. आणि इतकी सुशिक्षित लोक असतानाही त्यांना हे करावंसं वाटत नाही. कारण ऍक्च्युअल जर असं काही झालं, तर आपली पहिली मनोवृत्ती कशी असते, असं काही होणारच नाही. त्यामुळे आपण त्याच्यासाठी लागणारे कष्ट पण घ्यायला तयार नसतो. सो दॅट इज, आपण प्रॅक्टिसिंग इव्हॅक्युएशन प्लॅन्सवर कधीही मोठ्या प्रमाणावर भर देत नाही. देन टेस्टिंग वॉर्निंग सिस्टीम्स, म्हणजे योग्य प्रकारे वॉर्निंग सिस्टीम ज्या असतात त्या टेस्ट करणं. असं काही झालं तर लगेचच्या लगेच आपल्याला वॉर्निंग मिळून ती लोकांपर्यंत पोहोचवता येते का, ह्याचाही एक, काय म्हणू आपण त्याला, प्रॅक्टिस करणं हे गरजेचं असतं. थर्डली, पोस्ट डिझास्टर नीड्स, म्हणजे एकदा असा ऍक्सिडेंट झाला की काय केलं पाहिजे. तर पहिलं, इव्हॅक्युएशन फ्रॉम द अफेक्टेड एरिया, त्या एरियातून लोकांना बाहेर काढणं. सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन्स, कधी कधी असं होतं की लोक अडकतात, तर त्यावेळी त्या लोकांचा शोध घेणं आणि त्यांना वाचवणं. अल्टरनेट सोर्स ऑफ ड्रिंकिंग वॉटर, म्हणजे वेगळा पाण्याचा सोर्स शोधून काढणं, जो स्वच्छ असेल, लोकांना त्याने काही त्रास होणार नाही. क्लीनअप प्रोग्राम्स, मॉनिटरिंग एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स, म्हणजे पुढे ते जे पूर्वीचे सोर्स जे खराब झालेत त्यांना क्लीनअप करणं, स्वच्छता करणं. आणि ह्या सगळ्याचा एन्व्हायरमेंटवर काय इफेक्ट होतोय हे सतत मॉनिटर करणं. मला माहितीये, दिस इज व्हेरी व्हेरी फेअरली, काय म्हणू आपण त्याला, अतिशय अतिशय आपण त्याला काय म्हणू शकतो, थिअरॉटिकल आहे. पण मित्रांनो, हे सगळं करणं अतिशय गरजेचं आहे. कारण आपल्याला माहित नाहीये, तुम्ही बघताय आज मी जेव्हा तुम्हाला हे लेक्चर देते, तेव्हा मी जरी दापोलीतून लेक्चर देत असेल आणि मला लेक्चर देता येत असेल, तरी कुठेतरी चिपळूणला, खेडला, महाडला, कोल्हापूर, अगदी यवतमाळ, परभणी, अकोला सारख्या ठिकाणी जिथे कधी कधी सुका दुष्काळ पडण्याची चिन्ह जास्त असतात, तिथं पाणी भरलंय, पूर आलाय. तुम्ही बघितलं, युरोप सारख्या मोठ्या खंडात आज पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. चायनात तर पूर आल्यामुळे लोक ट्रेनमध्ये अडकून गळाभर पाणी घेऊन बसली होती आणि जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते. असा विचार करा, डिझास्टर सांगून येत नाही. आपण स्वतःला नेहमी असं समजणं की मी सेफ आहे, मी सिक्युअर आहे, हे अतिशय मूर्खपणाचं नाही का? आणि त्यासाठी काही प्रयत्न न करणं. मी असं म्हणत नाहीये की सतत घाबरून जगावं. मी असं म्हणते की प्रिपेअर्डनेस मध्ये जगणं गरजेचं आहे की नाही. म्हणून मी सांगते की येस, आय नो की हे तुम्हाला खूप थिअरॉटिकल वाटत असेल, पण तुम्हाला सांगितलेल्या केस स्टडीज मधनं आपण नुसतं हे नाही बघायचंय की केस स्टडी म्हणजे काय घटना झाली होती, तर त्यातून काय केलं पाहिजे ह्याचाही विचार होणं गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला केस स्टडी सांगितले. लेट्स सी, ऍक्सिडेंट्स इन केमिकल इंडस्ट्रीज. सो केमिकल इंडस्ट्री खूप मोठ्या प्रमाणावर औषधं आणि पेंट्स आणि भरपूर गोष्टींसाठी केमिकल इंडस्ट्रीजमध्ये काम चालतं, बरोबर आहे की नाही. द वर्ल्ड टुडे प्रोड्युसेस केमिकल्स फास्टर दॅन इट कॅन मॅनेज देम, म्हणजे जितकी केमिकल्स बनवली जातात ती मॅनेज करण्याची, त्यातला जो आउटपुट आहे, म्हणजे बाय प्रोडक्ट ज्याला म्हटलं जातं, एक तर असतं जे ज्याच्यासाठी तुम्ही बनवता ते तुमचं प्रोडक्ट असतं, पण त्यातून बाहेर पडणारी टॉक्झिन्स, बाय प्रोडक्ट, वेस्ट, हे मॅनेज करण्याची कपॅसिटी आपल्याकडे नसताना प्रोडक्शन मात्र होत असतं. More than 50,000 chemicals are used in millions of different products. These chemicals include extremely toxic substances which can cause allergies, damage extremely vital organs of human body like eye, brain, liver, kidney and reproductive organs. So असा विचार करा की ह्या सगळ्या गोष्टी, त्यांची बाय प्रोडक्ट ही घातक आहेत ह्या सगळ्या आपल्या अवयवांना.
आणि त्यामुळे the use of chemical which is grown already, which grows in products of daily life as artificial sweeteners, flavoring and coloring agents, extenders of a shelf life in processed and packaged foods from milk to tomato sauce, detergent, cosmetics and manufacturing drugs pose threat to human health. मध्यंतरी मी एक खूप सुंदर अशी सिरीज बघितली होती. अर्थात मी तुम्हाला त्याच्याबद्दल सांगणं म्हणजे मी तुम्हाला म्हणत नाहीये ती बघा, बघायची असली तर काय प्रत्येकाला ओपनच असतं. इट वॉज अबाउट हँडमेड्स टेल. द हँडमेड्स टेल अशी सिरीज होती. सो हुलू आणि MGM नावाच्या 2 प्रोड्युसर कंपनीनी मिळून बनवलेली सिरीज आहे. मी सिरियलमध्ये काय होतं हे नाही सांगत आहे. मी सांगते ह्या सिरीजच्या बॅकग्राऊंड विषयी. सिरीज कुठे सुरू होते, की जेव्हा एका अमेरिकेत स्पेसिफिकली सुरू झालेली गोष्ट, बोस्टन सारख्या मोठ्या प्रांतात, की तिथे काही उगवत नाहीये, तिथे काही जनरेट होत नाहीये. त्यांची जमीन इतकी टॉक्झिक आहे की ती उकरायची ठरवली तर त्यातून विषारी वायू बाहेर पडतात. ओके. आणि आता हे कशामुळे झालं हे तर मी तुम्हाला सांगायची गरजच नाही. आपलं कार्बन एमिशन, क्लायमेट चेंज आणि पोल्युशन ह्या सगळ्याचाच परिणाम आहे. पण या सिरियलचा पुढचा आहे काय, की ह्या सगळ्याचा मानवी शरीरावर इतका परिणाम झालाय की की रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी आहे, म्हणजे बाळ जन्माला येण्याची जी सिस्टीम आहे ती कोलॅप्स झाली आणि त्यामुळे बर्थ रेट कमी झालाय. आता असा विचार करा की बर्थ रेट कमी होणं हे थ्रेटनिंग आहे. जशी ओव्हर पॉप्युलेशन, जास्त पॉप्युलेशन असणं हे थ्रेटनिंग आहे, तसंच बर्थ रेट कमी होणं हेही थ्रेटनिंग आहे. कारण त्यामुळे पुढची पिढी जन्माला कशी येणार, सस्टेनन्स कसा होणार, आणि मग काय सुरू होतं, ते चांगलं होतं की वाईट होतं हे ह्या गोष्टीत आत्ता आपण जाणार नाही आहोत. आय एम नॉट गोइंग इन टू दॅट सिरीज. बट असा विचार करा की अशी परिस्थिती बघताना कुठेतरी जाणवतं की या आपण तशाच रस्त्यावर चाललोय. ओके. So, some of the important effects of accidents in chemical industry are as follows. Breathing in toxic chemicals destroy the lungs, thus leading to respiratory problems. सगळ्यांनाच माहिती आहे की विषारी वायूचं श्वसन केल्यामुळे लंग्सना म्हणजे फुफ्फुसांना त्रास होतो, श्वसन संस्थेला त्रास होतो. रादर त्या बंदच पडण्याची शक्यता जास्त असते. एक्सपोजर टू सम केमिकल्स सप्रेसेस इम्युनिटी. म्हणजे जास्त केमिकल्सचं एक्सपोजर झालं तर आपली इम्युनिटी अर्थात रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. मोस्ट इंडस्ट्रियल केमिकल्स आर कोरोसिव्ह, दस इरिटेट और ब्रेक द स्किन और द फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स. म्हणजे असा विचार करा की कोरोसिव्ह म्हणजे गंजवून टाकणारं जे मटेरियल असतं ना, तशा प्रकारची केमिकल्स असतात. किंवा थोडक्यात सांगायचं तर केमिकल फॉर्ममध्ये असलेली वाळवी. वाळवी कशी लाकडाला अशी खाऊन टाकते, पोखरून टाकते, तसं केमिकल्स हे स्किनला किंवा फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स, कुठलाही गोष्ट आपल्यावर आदळली तर डायरेक्ट ती इंटरनल ऑर्गनना आदळत नाही, तर ती स्किनला आधी ढासळते, मग स्नायू, मग आतली सिस्टीम, आतले ऑर्गन्स. सो ह्या ज्या वरच्या डिफेन्स सिस्टीम आहेत आपल्या शरीराच्या, त्यांना कोरोज करणं म्हणजे त्यांना गंजवण्याचं काम चक्क चक्क हे खूपदा इंडस्ट्रियल केमिकल्समुळे होतं. तुम्हाला माहिती असेल तर देर इज दिस कॅन्सर कॉल्ड चिमनी स्वीपर्स कॅन्सर. चिमनी स्वीपर्स म्हणजे काय, चिमणी ह्या शब्दाचा इंग्लिशमध्ये चिमणी याचा अर्थ चिमणी असा नसून, म्हणजे रादर आपण म्हणतो पण तसा नसून धुरांड असा आहे. जेव्हा एखाद्या फॅक्टरीमध्ये चिमनी स्वीपर जे असतात म्हणजे धुरांड साफ करणारे लोक, ओके, सो ते ज्या प्रकारचं डस्ट, कारण त्या धुरांड्यातून घातकच वायू बाहेर पडत असतात, पण ते बाहेर पडण्याआधी त्या तिथल्या भिंतींना लागतात, बरोबर. आणि त्या भिंतींना लागल्यामुळे काय होतं माहितीये का, तिकडे जे साफ करणारे लोक असतात, ज्यांना चिमनी स्वीपर किंवा धुरांड साफ करणारे लोक म्हणतात, त्यांच्या श्वसन संस्थेचं त्यांच्या श्वसन संस्थेला, त्यांच्या शरीराला त्या हॅझार्डस बाय प्रोडक्ट्सची लागण होते आणि त्याच्यामुळे त्यांना चिमनी स्वीपर्स कॅन्सर होतो. सो हा पण एक प्रकारचा कोरोजिव्ह असलेला केमिकल्सचा, इंडस्ट्रियल केमिकल्सचा तोटाच आहे नाही का, कोरोजनचा. एअर, वॉटर अँड सॉइल पोल्युशन. व्हेन टॉक्सिक केमिकल्स आर रिलीज्ड फ्रॉम केमिकल इंडस्ट्रीज, water is an important source of chemical hazards. Leaching of a lead from water supply pipe can be harmful
टू न्यूरोलॉजिकल फंक्शन्स. सो असा विचार करा की मगाशी त्यांनी म्हटल्याप्रमाणे पाणी, माती आणि हवा हे पटकन पोल्यूट होतात केमिकल्समुळे, आणि त्यातल्या त्यात पाणी हा सगळ्यात मोठा केमिकल हॅझार्ड किंवा रासायनिक धोका होण्याचा असा मोठा सोर्स आहे. कारण त्यात सोडलेले हार्मफुल वेस्ट, लीड, नॉट लीड, लेड, लेड ह्याच्यासारखी जी केमिकल असतात, तर त्याच्यामुळे काय होतं, जेव्हा वॉटर सप्लायचे पाईप असतात त्याच्यामुळे न्यूरोलॉजिकल फंक्शन्सना प्रॉब्लेम होतो. न्यूरोलॉजिकल म्हणजे मेंदूची फंक्शन्स. ओके. लीचिंग फ्रॉम सॉलिड hazardous waste can produce harmful substances that may contaminate groundwater. म्हणजे जेव्हा तुम्ही अशा प्रकारे सॉइलमध्ये केमिकल्स सोडता तेव्हा ती कुठेतरी मातीत शोषलीच जातात, आणि ती शोषून घेतल्यामुळे आपलं जे भूजल असतं विहिरीत येणारं, त्याच्यानंतर तलावांमध्ये जे जिवंत झरे असतात, नद्यांमध्ये जिवंत झरे असतात, बोरवेल्स असतात, तर त्यांच्यामध्ये मिक्स होऊन तुम्हाला ते येणारं पाणी पण पोल्युटेड येतं. ओके. सो अशा प्रकारचे अनेक इन्सिडेन्सेस शहरांमध्ये घडलेले आहेत. इव्हन जिथे फॅक्टरीज असतात तिथे घडलेले आहेत. सो असा विचार करा की हे झाले बॅड इफेक्ट्स किंवा इल इफेक्ट्स ऑफ द केमिकल इंडस्ट्री डिझास्टर्स. आता याच्यासाठी काय केलं पाहिजे? मिटिगेशन म्हणजे कंट्रोल करायला डिझास्टर, तर पहिलं रिस्क रिडक्शन केलं पाहिजे. Analyze the chemicals used in different workplace and identify their different potential hazards, and correspondingly industrialized use of safety or safest chemical. म्हणजे असा विचार करा, जास्तीत जास्त सेफ मटेरियल वापरणं, आणि जी मटेरियल किंवा जी केमिकल्स वापरतोय त्याचं अनालिसिस करत राहणं, आणि त्यांचे काय धोके होऊ शकतात आणि ते कसे कमी करता येतील याचं सतत अनालिसिस करत राहणं, सतत ऑडिट. इट्स नॉट 1 वर्ष केलं आणि त्यानंतर 20 वर्षांनी केलं. वर्कप्लेस मस्ट बी लेस क्राउडेड टू अवॉइड बायोलॉजिकल हॅझार्ड्स, वेअर प्लेंटी ऑफ शॉवर्स फॅसिलिटी मस्ट बी मेड अवेलेबल इन केस ऑफ केमिकल हॅझार्ड्स. सो शॉवर्स फॅसिलिटी म्हणजे स्वतः क्लीन होण्यासाठी पण आणि त्या परिसराला क्लीन करण्यासाठी पण. सो आणि कमीत कमी लोक जिथे बायोलॉजिकल हॅझार्ड होऊ शकतो अशा प्लेसमध्ये कमीत कमी लोक कामाला असली पाहिजे. Then stress related jobs require workers counseling programs. Therefore, regular counseling facility should be made available. अशा ठिकाणी काम केल्यामुळे लोकांना अतिशय स्ट्रेस निर्माण होत असतो. असा विचार करा, माइन वर्कर्स म्हणजे खाणकामगार जे असतात ते सतत जमिनीच्या अत्यंत खोल पातळीवर कुठेतरी, म्हणजे ज्याला भूसपाटी म्हणतात त्याच्यापेक्षा खूप खाली जाऊन काम करत असतात. बरोबर आहे की नाही? तिथे ऑक्सिजन नसतो, अतिशय हॅझार्डस वायू असतात, तिथे उजेड नाही सूर्याचा, सूर्यप्रकाशाचा किती मोठा परिणाम असतो हे जर तुम्ही बघितलं असेल तर गेल्या काही दिवसात आपल्याकडे जवळजवळ सूर्याने दर्शन दिलेलं नाही, म्हणजे उन्हाने असं आपण म्हणू, सूर्य उगवतोच आहे. सो त्याने दिसलेलं नाही तरी माणसं डिप्रेस होतात, थोडीशी अस्वस्थ होतात. मळं झालं की लोकांना असं काहीतरी धुंद कुंद वगैरे वाटत राहतं, असं वगैरे आपण ऐकल्याचं काही म्हटलंय, पण ते फक्त कवितांपुरतं नसतं, तर सायकोलॉजिकली हा इम्पॅक्ट होतो. आणि म्हणून अशा वेळी जेव्हा तुम्ही अशा ठिकाणी काम करताय जिथे स्ट्रेस रिलेटेड जॉब्स आहेत, तिथल्या लोकांना काउन्सिलिंग उपलब्ध करून देणं हे अतिशय गरजेचं असतं. भारतासारख्या देशात, इव्हन अख्ख्या जगात, काउन्सिलिंग म्हटल्यावर त्याला एक थोड्या प्रकारचा अरे मूर्ख पण आहे का, काउन्सिलिंग कसलं, वेडा आहे का हा माणूस जो काउन्सिलर कडे गेला, वेडा आहे का माणूस हा सायकॅट्रिस्ट कडे गेला. सायकॅट्रिस्टला रादर वेड्यांचंच डॉक्टर म्हटलं आता आपल्याकडे, बरोबर आहे ना? पण तसं नसतं. जसं आपल्याला हाताला काही लागलं तर हात दुखतो, समजा आपल्या हातावरती कट झालं सुरीमुळे काही कापताना, तर तिथून रक्त येतं. तसंच आपल्या मेंदूचं पण आहे, मेंदूची फंक्शन्स ही त्याच्यापेक्षा जास्त कॉम्प्लिकेटेड आहेत, आणि त्यामुळे जितकं कदाचित हाताला पट्टी लावून बरं होईल, पण मेंदूला मेंदूच्या आतल्या अतिशय सॉफ्ट, काय म्हणू, सॉफ्ट नाही म्हणायचंय मला, पण अतिशय कॉम्प्लिकेटेड सिस्टीम मध्ये काही बिघाड झाला. असा विचार करा, घड्याळात तुम्ही जर मशीन बघितलं असेल जे भिंतीवर लावलेलं असतं, त्यात खूप छोटी छोटी चाक असतात, बरोबर? त्यातलं एक जरी चाक हलायचं थांबलं तर घड्याळ बंद होतं. मग अशा प्रकारे जर मेंदूची भरपूरशी जी चाक आहे, भरपूरशा ज्या सिस्टीम आहेत, त्यातली एखादी जरी सिस्टीम चालायची थांबली तर, आणि म्हणून ही सिस्टीम रेग्युलेट करण्यासाठी सायकोलॉजिस्ट, सायकॅट्रिस्ट हे अत्यंत गरजेचे असतात.
रादर आय वुड से की जर गरज पडली तर स्वतः आपण ठरवून सायकॅट्रिस्टकडे जाणं ही चुकीची गोष्ट नाही. रादर अशा माणसाचा अतिशय मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देऊन सत्कार केला पाहिजे. The workplace must have locker room where workers can change clothes indoor to avoid transforming toxic waste and infection from personal protective equipments which they take home. म्हणजे अशा वेळी ह्या वर्कप्लेसमध्ये लोक जे कपडे बदलतात इंडोर, की त्यांना तशा प्रकारच्या फॅसिलिटी उत्पन्न करून दिल्या पाहिजेत. ते जे वस्तू आणतात आणि त्या परत घेऊन जातात तर त्या अतिशय क्लीन असल्या पाहिजेत. म्हणजे त्यातून ट्रान्समिशन नाही झालं पाहिजे कुठल्याही प्रकारच्या वेस्टचं. ओके. जर डिझास्टर झाल्यानंतर पोस्ट डिझास्टर नीड्स काय? सो एन्क्लोज द सोर्स ऑफ हॅझार्ड, आयसोलेट द प्रोजेक्ट. म्हणजे पहिली गोष्ट कशामुळे ते हॅझार्ड होतोय, कशामुळे समजा बॉयलरला क्रॅक गेलाय किंवा कुठली तरी पाईपलाईन फुटलीये, तर पहिली गोष्ट ते बंद करा. दुसरी गोष्ट आयसोलेट द ऑब्जेक्ट, म्हणजे त्याच्यापासून लांब जा. सबस्टिट्यूट विथ अदर केमिकल्स अँड ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. म्हणजे अशी वेळ येऊ नये म्हणूनही आणि अशी वेळ आल्यावरही योग्य प्रकारची केमिकल सबस्टिट्यूट अवेलेबल असली पाहिजे धोका टाळण्यासाठी आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी सुद्धा. देन प्रोसेस इन्व्हॉल्ड इन द प्रोडक्शन मस्ट बी असेस्ड फॉर रिस्क इन ऑर्डर टू सेट कंट्रोल्स वेअर एव्हर नेसेसरी. म्हणजे कुठल्याही प्रकारचं प्रोडक्शन प्रोसेसमध्ये अशी रिस्क असेस गेलेली असली पाहिजे की ज्यामुळे जेव्हा कधी कंट्रोल होणं, असा विचार करा की 4 किलोमीटरवर प्रोजेक्ट आहे आणि त्यातल्या कुठेतरी 200 मीटरवर प्रॉब्लेम झाला, तर तो चेन रिॲक्शन आहे. तो 200 वरून 4 किलोमीटरवरून 400 वर जायला वेळ लागणार नाही. मग अशा वेळी तो 200 मध्येच ठेवणं ही आपली गरजेची गोष्ट आहे. येत आहे लक्षात? सो कंट्रोल ठेवणं. सो ह्या प्रकारची केमिकल इंडस्ट्रीजमध्ये जे होणारे ॲक्सिडेंट्स आहेत त्याचे इल इफेक्ट्स आणि त्याची डिझास्टर मिटिगेशन, ज्याला आपण व्हेरियस मेजर्स टू बी टेकन बिफोर, ड्युरिंग अँड आफ्टर ॲक्सिडेंट्स इन द केमिकल इंडस्ट्री असं म्हटलंय. बरोबर. सो आज आपण हे मॅनमेड डिझास्टर कम्प्लीट केले. उद्यापासून हायब्रिड डिझास्टर्सवर जाणार आहोत. ओके. सो होपफुली तुम्ही ही व्हिडिओ बघाल आणि मी एकच सांगेन की ह्यातलं काहीतरी आपण एक करू शकलो ना तरी आपण कुणाचे तरी जीवन वाचवत असतो. स्वतःचं, लोकांचं, आपल्या घरातल्यांचं, आपल्या समाजाचं, आपल्या देशाचं, आपल्या जगाचं. सो ह्याच्याकडे दुर्लक्ष करू नकोया. काहीतरी करूया ह्यातून. सो या नोटवर मी सांगेन की लेट्स एंड इट हिअर. लेट्स गेट डन फॉर द डे. पण तरी घरी राहून काळजी घ्या. खूप पावसात फिरू नका आणि जिथे मदत करणं शक्य असेल तिथे स्वतःची काळजी घेऊन मदत नक्की करूया. ओके. बाय. हॅव अ नाईस डे अहेड.